पिंत्याची साईज वाढवण्यासाठी आणि या केळीच्या क्वालिटीसाठी तुम्ही काय काय खतं टाकले आणि कोणकोणती फवारणी केली एकदा सांगा. बरोबर. सुपर फॉस्फेट, हा. कॅल्शियम, बोरॉन, झिंक, हा. फेरस या गोष्टी सगळ्या म्हणजे शेड्यूल नुसार चालतात. बरोबर. हा. हो. तर ते किती किती दिवसाच्या अंतराने तुम्ही तर 8 सोडता? दिवसाच्या अंतराने आपण नेहमी सोडत असतो. बर. आणि याच्या फवारणीसाठी काय काय घेतलेलं आहे तुम्ही, म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक वगैरे असंच आहे ना? एक्सपोर्ट क्वालिटी जर बघण्याची आहे ना आपल्याला हम्म. कशी पाहिजे पास त्याच्यामध्ये असा हात फिरून बा असं खरडल्यासारखं येणार नाही. हा बरोबर. आणि हा तर एक्सपोर्ट क्वालिटीला आहे ना शायनिंग, हा लेंथ हा या गोष्टी प्रॉपर पाहिजे. बरोबर. आणि सर लेंथ येण्यासाठी खालून आपण फर्टिगेशन करतो. 14 जर पंजे टाकले तर आपण मॅक्झिमम म्हणजे बुंद्यानुसार 8 पंजे ठेवू शकतो. बरोबर. 8-7 पंजे जर ठेवले आपण हा. तर आपलं शक्य तर ते एक्सपोर्ट क्वालिटीचा मालच आहे. मालाच आहे. आणि बरोबर. वेळेवर स्प्रे या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आपण निराकरण केलं पाहिजे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे की अशी जर तुमची केळीची जर क्वालिटी असेल तर हा माल तुमचा नक्की एक्सपोर्टसाठी जाणार.